सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत HbA1c वाढण्याची नेमकी कारणं काय आहेत याच्याबद्दल. HbA1c टेस्ट बाबत माहिती आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये घेतली आहे. HbA1c टेस्ट म्हणजे काय, HbA1c ची नॉर्मल रेंज किती असते, ही सगळी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देते आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून पाहून घ्या. कधीतरी आपण हॉस्पिटलमध्ये जातो, आपल्याला त्रास होत असतो, थकवा येत असतो, दम लागत असतो, कधी कधी घाम येत असतो, कधी अंगाला खाज येत असते, एखादी जखम लवकर बरी होत नसते आणि त्यावेळी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर आपल्याला साखरेची तपासणी करून घ्या असं सुचवतात. साखरेची तपासणी म्हणजेच HbA1c टेस्ट असते. रक्तातील साखर 3 महिन्याची सरासरी साखर रक्तामध्ये किती आहे हे HbA1c या तपासणीतून आपल्याला समजतं. आता HbA1c जर तुमचं वाढलेलं असेल, तुम्ही प्री डायबेटिक किंवा डायबेटिक या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं HbA1c कशामुळे वाढतं याची कारणं आपण जाणून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे आहार. आहार हा आपल्या जीवनशैलीचा फार महत्त्वाचा भाग आहे. आपल्या आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहार चांगला असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर तुमचा आहार चांगला नसेल, तुमच्या आहारामध्ये जर प्रोसेस्ड फूड, मैदायुक्त पदार्थ, फास्ट फूड याचा समावेश अधिक असेल, तळलेलं अन्न जर तुम्ही अधिक प्रमाणात खात असाल तर तुमचं HbA1c वाढण्याचा धोका तुम्हाला अधिक असतो. कारण प्रोसेस्ड फूड, मैदायुक्त पदार्थ, बेकरीचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स यामध्ये साखरेचं प्रमाण प्रचंड असतं आणि ती साखर युटिलाइज करणं शरीराला शक्य होत नाही. त्यामुळे आहार हा HbA1c वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं. यानंतर दुसरं कारण म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये जर व्यायामाचा अभाव असेल, कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही करत नसाल तरी देखील तुमचं HbA1c वाढण्याचा धोका असतो. HbA1c वाढून येऊ नये, HbA1c नियंत्रणात राहावं यासाठी तुम्ही दररोज अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास तरी व्यायाम केला पाहिजे. काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. चालणं किंवा इतर काही व्यायाम जो तुम्हाला झेपेल, जो तुम्हाला आवडेल अशा पद्धतीचा व्यायाम, योगासनं दररोज करणं हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. यानंतर तिसरं कारण म्हणजे फॅमिली हिस्ट्री किंवा जर तुमच्या घरामध्ये कौटुंबिक इतिहास काही असेल साखरेचा, म्हणजे तुमच्या आईवडिलांना, आजोबांना जर डायबेटीसचा त्रास असेल तर त्यामुळे देखील तुमचं HbA1c कमी वयातच वाढून येऊ शकतं. परंतु तुम्ही तुमची जीवनशैली सुधारून, तुमचा आहार सुधारून त्यावर मात करू शकता. त्यामुळे जेनेटिक किंवा कौटुंबिक असं एक कारण HbA1c वाढण्याचं असू शकतं. यानंतर म्हणजे जर तुमच्या पोटाभोवतीचा चरबी अधिक वाढलेली असेल, पोटाभोवतीचा चरबीचा थर असेल तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो आणि हा इन्सुलिन रेझिस्टन्स कारणीभूत ठरत असतो शरीरातील HbA1cचं म्हणजे साखरेचं प्रमाण वाढण्यासाठी. त्यामुळे तुमचा पोटाभोवतीचा घेर कमी असणं, पोटाभोवती चरबी नसणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्यायाम करणं आणि आहार चांगला ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सोबतच जर तुमच्या वेळा झोपेच्या अनियमित असतील, तुमची झोप व्यवस्थित होत नसेल, तुमचं शेड्यूल व्यवस्थित नसेल तरी देखील तुम्हाला हा त्रास होऊ शकतो HbA1c वाढण्याचा. कारण अपुरी झोप, झोपेतील अनियमितता यामुळे तुमचं बॉडी क्लॉक, तुमचं शरीरातील असलेलं घड्याळ हे पूर्णपणे बिघडून जात असतं आणि बॉडी क्लॉक बिघडल्यामुळे तुम्हाला HbA1c वाढण्याचा धोका असतो. HbA1cचं रीडिंग वाढून येऊ शकतं. यानंतरचं पुढचं कारण म्हणजे 7वं कारण म्हणजे स्ट्रेस किंवा ताणतणाव यामुळे देखील तुमच्या शरीरातील HbA1cचं प्रमाण वाढू शकतं. सततचा ताण हा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. सततच्या ताणामुळे आपल्या शरीरातील असे काही हार्मोन्स वाढतात की जे HbA1c म्हणजे साखरेचं रक्तातील प्रमाण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. यानंतर HbA1cचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जर तुमची काही औषधं, काही मेडिकेशन बऱ्याच वर्षापासून सुरू असतील
कुठल्या आजाराची जर औषधं तुम्ही दररोज घेत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील HbA1cचं प्रमाण वाढू शकतं. जर तुमचं HbA1cचं प्रमाण 5.7 पर्यंत असेल, 5.7% तर तुम्हाला डायबिटीसचा धोका नाही. 5.7 to 6.5% म्हणजे 6.5% इथपर्यंत जर रक्तातील HbA1cचं प्रमाण असेल तर तुम्ही प्री डायबेटिक स्टेजला आहात. प्री डायबेटिक स्टेज म्हणजे अशी स्टेज की तुम्हाला आणखी काही वर्षानंतर डायबिटीसचा धोका संभवतो. त्यामुळे तुम्ही वेळीच काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्री डायबेटिक स्टेज ही एक वॉर्निंग स्टेज आहे आणि याच स्टेजमध्ये जर तुम्ही तुमची जीवनशैली, तुमचा आहार-विहार सुधारला तर पुढचा डायबिटीसचा धोका तुम्हाला टाळता येईल आणि 6.5% पेक्षा अधिक जर HbA1cची पातळी असेल तर तुम्ही डायबेटिक आहात आणि तुम्हाला तुमच्या आहाराची, विहाराची काळजी घेणं, सोबतच गोळ्या, औषध, मेडिकेशन घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे HbA1c ही रक्त तपासणी साखरेच्या पातळी जाणून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला HbA1cची पातळी वाढण्याची कारणं लक्षात आली असतील. ती कारणं तुम्ही नक्कीच अवॉइड करा. जेवढं टाळता येईल तेवढं टाळा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.